वसई चुणे येथील कबीर फार्म हाऊस. चला तर याच फार्म हाऊसला भेट देऊया. नमस्कार, मी सुबोध आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे कबरीज फार्म हाऊसला. चला तर माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझ्या चॅनल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. कबरीज फार्म हाऊस हे वसई चुणा रोड या ठिकाणी आहे आणि वसईपासून स्टेशनपासून जवळ आहे, 5 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर आम्ही नाश्ता करून आणि कबरीज फार्म हाऊससाठी जायला निघालो. प्रत्येकाच्या बाईक होत्या आणि 4 व्हीलर होत्या, त्यामुळे आम्हाला ट्रॅव्हलिंगचा पण जास्त त्रास नाही आला. 10 ते 15 मिनटामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोचलो. आमचा 10चा टायमिंग होता आणि आमचा 1 डे स्टे होता त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आम्ही सगळेजण, आमचा ग्रुप होता क्रिकेटचा, ते सर्व ग्रुप आम्ही त्या ठिकाणी एन्जॉयमेंट करायसाठी निघालो. हा आहे कबरीज फार्म हाऊस आणि वसईपासून जवळच आहे, 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि या ठिकाणी आता आम्ही सगळेजण आलो आहोत गाड्या घेऊन. कबरीज फार्म हाऊसमध्ये AC रूम अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी AC रूम बुकिंग करू शकता. आणि स्विमिंग पूल पण आहे, टर्फ पण आहे आणि इंडोर गेम पण आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी येऊन आपला वेळ स्पेंड करू शकता. तर आता आम्ही कबरीज फार्म हाऊसवर पोचलो आणि ते आमचे रूम आहे. सगळे खेळायचे आणि आता चालले, सगळे आता बाहेर पडले. आता आम्ही टॉपमध्ये खेळायला आणि आमचा 10चा टायमिंग आहे खेळायचं. टोटल आमचा 18 जणांचा ग्रुप या ठिकाणी आम्ही पोचलो होतो. रोज सगळेजण येत होते कारण संडे होता आणि आरामाचा दिवस होता, त्यामुळे सर्वजण येत होते. आणि आम्ही एकाच ग्रुपचे असल्यामुळे दररोज क्रिकेट खेळत असतो, त्यामुळे आम्हाला ते टर्फ बुकिंग केलेलं होतं. 10 ते 12 असं 2 तास आणि रात्री 6 ते 8 असं 2 वेळी आम्ही टर्फ बुकिंग केलेला होता. तर आम्ही सर्व चेंज करून सर्वजण क्रिकेट खेळायसाठी गेलो. तर काही जण आतमध्ये रेस्ट करत होते. फुल AC रूम आहे आणि आतमध्येच अटॅच बाथरूम पण आहे आणि तुम्हाला फ्रेश व्हायला पण मस्त आहे आणि सुंदर रूम आहेत आणि बेड वगैरे व्यवस्थित आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे येऊन पण खूप एन्जॉय करू शकता तुम्ही. सो आता आम्ही खेळायला चाललो आहे टर्फमध्ये आणि इथे आम्ही खूप एन्जॉय करायला आलो. 1 दिवसाचा स्टे आहे आमच्या इकडे. खेळण्यासाठी पण वेगवेगळे स्पोर्ट आहेत, इंडोर गेम पण आहेत. तर चला तर मग आता आपण टर्फमध्ये क्रिकेट खेळायला जाऊया. थोडंसं ऊन होतं आणि पावसाने थोडीशी विश्रांती घेतली होती, थोडीशी गरमी पण होत होती, पण थोड्या वेळानंतर पाऊस आला. बॉलर है खाली, कुछ नहीं करेगा.
तर जेवणामध्ये आम्ही मटण सांगितलं होतं, त्यामुळे त्यांच्या आमच्या ऑर्डरप्रमाणे त्यांनी मटण ग्रेव्ही आहे आणि करी पण आहे, रोटी पण आहे आणि राईस पण आहे. त्याच्याप्रमाणे आमचं जेवणाचं आता 2 वाजता टायमिंग आहे. जेवायला आम्ही सर्वजण बसतो आहे. काही जण आमची एन्जॉय करतो स्विमिंग पूलमध्ये. दुपारी जेवून रेस्ट केल्यानंतर आम्ही संध्याकाळी फुटबॉल खेळायला घेतलं, कारण रिमझिम पाऊस होता आणि फुटबॉल खेळायला खूपच मजा आली. त्याला फॉल घेत संध्याकाळी फुटबॉल खेळून झाल्यानंतर आम्ही नंतर रेस्ट करायला बेडरूममध्ये गेलो आणि तिथे जरा आम्ही एन्जॉयमेंट केली. रात्री डान्स करता करता आम्ही स्टार्टर पण मागवलेले, ऑर्डर केलेले. मशरूम पण होतं व्हेजमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये चिकन क्रिस्पी होतं. खूप चविष्ट होतं आणि मस्त होतं. आमच्यासोबत एजेड पण माणसं होती, ती पण खूप एन्जॉय करत होती आमच्यासोबत राहून सुद्धा. आपला वेळ त्या ठिकाणी स्पेंड करत होते आणि नंतर आम्ही आमच्या रूममध्ये पत्ते खायला घेतले, मेंढीकोट खायला घेतला आणि खूप मजा आली या ठिकाणी. रात्री या ठिकाणी आम्ही बड्डे सेलिब्रेशन केले. दीपेश याचा बड्डे होता आणि तो पण या ठिकाणी केक कट करून आम्ही सेलिब्रेट केला आणि खूप एन्जॉय केला त्याने पण. आणि हे पिकनिकचं प्लॅनिंग होतं ते राजेश अण्णाचं होतं आणि ते मॅनेजर होते आणि ते मॅनेज करत होते आणि आम्ही या ठिकाणी खूप एन्जॉय केला. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच सांगा, लाईक करा चॅनलला, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.